छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय, सनातन हिंदू धर्म की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, भारत माता की जय, ग्राम दैवत रेणुका शिरसाळ्यामध्ये श्री प्रभू राम जन्मोत्सवाच्या भव्य मिरवणुकीवरून वाद निर्माण झाला होता। जो मिरवणुकीचा मार्ग होता त्यामधून काहीतरी संभ्रम निर्माण झाला आणि पोलीस प्रशासनाने जो मार्ग आहे तो न देता दुसराच मार्ग प्रत्येक वेळी बदलून दिल्यामुळे या ठिकाणी आयोजक समिती जी आहे त्या आमरण उपोषणाला बसली होती। नेमकी काय मागणी तुमची होती आणि आज या ठिकाणी एसडीएम साहेबांनी तुम्हाला भेट दिली आणि तुमचं आंदोलन यश आलेलं आहे? सर्वप्रथम जय श्रीराम सर्वांना। हे यश सकल हिंदू समाज बांधवांचा आहे। हा विजय मी या सकल हिंदू समाज बांधवांना आणि प्रभू श्रीराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांच्या चरणी समर्पित करतो। हा विजय सर्वप्रथम आमची प्रमुख मागणी हीच होती गेल्या अनेक वर्षाची की जिथून सर्व महापुरुषांच्या जयंत्या जातात, धार्मिक कार्यक्रमाच्या रॅली वगैरे जातात, तोच मार्ग आम्हाला सुद्धा देण्यात यावा अशी आम्ही मागणी केली होती। पण आज स्वतः उपजिल्हाधिकारी साहेबांनी आमचे सर्व सहकारी टीम बीड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई या सर्व ठिकाणच्या सहकार्यांनी, मान्यवरांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि उपजिल्हाधिकारी साहेबांनी आज आम्हाला आमचा तो निर्णय, आमचा अधिकार, आमचा हक्क जो संविधानाने आम्हाला दिलेला आहे तो आज आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आणि प्रशासनाचे सुद्धा मनापासून आभार मानतो की आमच्या व्यथा तुम्ही जाणून घेतल्या आणि जी आमची मागणी होती ती मागणी तुम्ही पूर्ण करून सर्व मिरवणुकीसाठी जो मार्ग आहे तोच मार्ग प्रभू श्रीरामनवमीसाठी दिला। एकंदरीत यामध्ये काय चर्चा झाली तुमची? जे काही अनेक मागणी आहेत, तुमच्या झेंडे असतील, वेगवेगळ्या मागण्या, त्यांची पूर्तता झाली? हो, काय होतं एकंदरीत आपण कुठलाही कार्यक्रम साजरा करत असताना प्रशासन आपल्याला वारंवार सूचना देत असतं, पण काही गोष्टींमुळे, काही गैरसमजामुळे गेल्या वेळेस आमच्याकडनं ती चूक झाली होती झेंड्याच्या संदर्भामधली, पण आम्ही ती चूक मान्यही केली होती आणि प्रशासनाला सुद्धा आम्ही शब्द दिला होता। जसं की आताशीच यश मिळाल्यानंतर आम्ही शब्द दिला की आम्ही जे काही झेंडे वगैरे लावू ते आम्ही सन्मानानं आमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर काढून घेऊ। पण पाठीमागच्या वेळेस त्यानं झाल्यामुळं त्या मुद्द्याला धरून काही गोष्टी घडल्या, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। आम्हालाही त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळालं आणि पुढचे जे काही कार्यक्रम असतील तर आम्ही 100% आम्ही जे काही झेंडे वगैरे लावू ते कार्यक्रम झाल्याच्या नंतर 2 दिवसानंतर सगळं रिलॅक्स झाल्याच्या नंतर आम्ही 2 दिवसामध्ये ते आम्ही झेंडे काढून घेऊ परत। एकंदरीत आता हा कार्यक्रम कसा असणार आहे, मिरवणूक कशी असणार आहे? राम जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सव दोन्ही संयुक्तरित्या रिंगणार आहे? हा, तसं पाहायला गेलं तर खूप मोठा योगायोग म्हणावं लागेल, कारण गेल्या वर्षी प्रभू श्री रामनवमी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्याला जगण्याचा ज्यांनी अधिकार दिला संविधानाच्या माध्यमातून यांच्याच जयंतीच्या दिनीनिमित्त आली होती। पण प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती की आपण एक कार्यक्रम पुढे ढकलू, आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही प्रभू श्री रामनवमी ही त्यावेळेस पण हनुमान जयंतीच्या दिवशीच साजरी केली होती आणि हा आज असाच योगायोग या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे प्रभू श्रीरामाचं आणि हनुमान रायाचं हे जे काही नातं आहे, गुरु शिष्याचं म्हणा, हे पूर्ण अखंड भारताला माहिती आहे आणि पुन्हा एकदा तोच योगायोग आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे। त्या गोष्टीचा आम्हाला नक्की 100% आनंद आहे। आमची जी मिरवणूक आम्ही स्थगित केलेली होती ती आता आम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी ह्याच जोशामध्ये प्रभू श्रीरामनवमी अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये सकल हिंदू समाज बांधवांना सोबत घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमानुसार आम्ही साजरी करू। तुम्ही सकल राम भक्तांना, सकल हिंदू समाजाच्या बांधवांना काय आवाहन करणार? तुम्हाला वेगवेगळे निर्बंध देखील लावण्यात आलेले, तर त्या मिरवणुकीमध्ये काय काय निर्बंध लावण्यात आले, काय पालन करणार? या ठिकाणी ज्यावेळेस एसडीएम साहेबांनी स्वतः सर्व वस्तुस्थितीची पाहणी केली, काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर बघा, आपण सर्वजण कायद्याला पाळणार आहोत। आपला भारत देश हा लोकशाहीचा देश आहे। आपण संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधान हे आपल्याला मानावंच लागेल। कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे, मग तो कुणीही असो। ज्या पद्धतीनं जे काही अटी नियम प्रशासनानं आम्हाला दिलेले आहेत या गोष्टींचं आम्ही 100% पालन करू। आम्हाला मार्ग दिला म्हणजे आम्ही आनंदाने उताळून जाणारे नाहीत। आमच्यावरती जबाबदारी आलेली आहे आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना जबाबदारी सक्षमपणे पाळता येते हे आम्ही गेल्या 3 वर्षांपासून या उत्सवातून दाखवून दिलेलं आहे।
आणि दुसरी गोष्ट, मी सर्व सकल हिंदू समाज बांधवांना, सर्व तरुणांना सुद्धा आपल्या या माध्यमातून आवाहन करत आहे की हा कार्यक्रम आपला धार्मिक आहे. आपली धर्म संस्कृती संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकोबारायांनी, माऊलींनी, एकनाथ महाराजांनी, तसेच भगवद्गीतेमधून श्रीकृष्णांनी, भगवद्गीता असेल, महाभारतामधून श्रीकृष्णांनी, अशा असंख्य ज्या काही गोष्टी आहेत, अभंग आहेत, ग्रंथ आहेत, यामधून आपली ही संस्कृती चालते, हिंदू धर्म संस्कृती. ह्या संस्कृतीचा वारसा हा प्रत्येक तरुणाने जपला पाहिजे. इथल्या प्रत्येक हिंदूंनी, भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी जपला पाहिजे आणि तो आत्मसात करून आपली येणारी पिढी आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी कशी सज्ज राहील, जे काही येणारे संकट असतील कुठली, त्याच्यासाठी लढण्यासाठी कशी सक्षम राहील, हे धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात. मी सर्व हिंदू धर्म बांधवांना, तरुणांना हे आवाहन करणार आहे की आपण सर्वांनी आपल्या धर्मग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे. त्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो, सकल हिंदू समाज बांधवांना, शिरसाळ आणि पंचक्रोश येथे आपल्याला परवानगी मिळालेली आहे. आपण सर्वांनी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने, वारकरी संप्रदाय असेल, आपला सर्व नाथ संप्रदाय असेल, या सर्व मंडळींनी या सहभागामध्ये, आपल्या माता भगिनी असतील, महिला असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, वारकरी संप्रदायातले भजनकार, कीर्तनकार असतील, या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं आणि या रामनवमीची शोभा वाढवावी असं मी आवाहन करतो. आणि कायदा सुव्यवस्थेचं सुद्धा प्रशासनाने जे आपल्याला अटी नियम घालून दिलेले आहेत, याचं सुद्धा आपण सर्वांनी पालन करावं, मी विनंती करतो सर्वांना. आपल्यासोबत या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत. लखनभाई, एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळे निर्बंध लावण्यात आले, तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार आहेत आणि ती मिरवणूक कशी असणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम काय काय असणार आहेत, डोलीबाजा असेल, वेगवेगळे पथक काय काय असतील? सर्वप्रथम आज जे आपल्याला सार्वजनिक आपले राम जन्मोत्सवानिमित्त परमिशन दिली रस्त्याची, ही परमिशन सर्वांसाठीच होती. आज दुर्दैव आहे की गल्ली ते दिल्ली हिंदू सरकार आहे समजा, तर त्या सरकारमध्ये जर समजा सार्वजनिक रस्ता सर्व जयंतीला मिळत असताना जर इथं उपोषण करावं लागत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही आपल्या सिरसाळ्याचं. हे सर्वात प्रथम सर्व हिंदूनं जागृत व्हा बरं का ह्या विषयासाठी. राहिला दुसरा विषय की आपला तुम्ही जे म्हणलात की कार्यक्रम काय काय असणार आहेत, तर आपण कायद्याच्या चौकटीत बसून जे काही आपल्याला कार्यक्रम करायचे ते कुठल्याही कायदा हातात न घेता सांस्कृतिक कार्यक्रम, समजा डीजेला चौकट वाजवली ते म्हणजे आम्हाला बंदीवर चालतं, आम्ही ते पण ह्यावेळेस डीजे न लावता बँजो आसन, ढोल ताशा पथक आसन, आता आमची कमिटी काय जे ठरवतं ना आम्ही ह्या हिशोबानं डीजे न लावता बँजो आणि ढोल ताशा पथक आणि अजून काय सांस्कृतिक कार्यक्रम चांगले घेता येतील का ह्याचं आम्ही नियोजन करू. आणि राहिली दुसरी गोष्ट, किंवा निर्बंध लावले तर सर्व तरुणांना एकच विनंती, तुमच्या माध्यमातून, माऊली न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून एकच विनंती की आपल्याला कार्यक्रम कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. आपला कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीने कसा करता येईल आणि कुठलेही गालबोट लागू नये, सर्वांना शांततेत. जर कोणी माईक मध्ये म्हणत असेल की बाबा ही गोष्ट की इथं थांबा, तर सर्वांना आपल्या घरचा कार्यक्रम म्हणून थांबणं योग्य हे निर्णय देते, त्याच निर्णयानं त्याच मार्गाने चालणं नसता. उगाच तिथं जयंतीमध्ये उद्या जर धिंगाणा घालणं काय केलं तर कमिटी आम्ही स्वतःहून पोलीस प्रशासनाच्या ताब्यात तुम्हाला देऊ, एवढी तुम्ही नोंद घ्यावी. आणि आपल्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सिरसाळा पंचक्रोशीतील जेवढे काही लोकसंख्या असन तेवढ्या लोकसंख्येनं जास्तीत जास्त महिला असन, तरुण असन, भजनी मंडळ असन हे उपस्थित राहावे तुमच्या माध्यमातून, एवढं आम्ही सांगतात. यामध्ये तुम्ही अशी देखील मागणी की शिरसाळा परळी, आपला परळी जो महामार्ग आहे त्याच्यावर ध्वज लावण्यासाठी, भव्य ध्वज लावण्यासाठी तुम्ही विनंती देखील केली प्रशासनाला, त्यांच्याकडून तशी परवानगी देखील देतील असं वाटतं. काय वाटतं, सर्व शिरसाळा भगवामय होईल? 100% आम्ही साहेबांशी बोललात, आता त्यांना शब्द दिलाय की आम्ही गेल्या वर्षी थोडी आमच्याकडून चूक झाली, आम्ही जे ध्वज काढून घेतले आहेत या वर्षी आम्ही लावूत आणि आमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही आमचे जे काम आहे ते सुखरूप, कुठलंही गालबोट न लागता, कुठलंही तुम्हाला हे प्रश्नाला ताण नाही येता, आम्ही आमचं ध्वज लावून काढून घेऊ, सगळं शिरसाळा उभं करू. मिरवणुकीचा मार्ग कसा असणार, एकंदरीत सर्व ठिकाणी कसे कसे असणार? सर्वप्रथम इथं रेणुका माता मंदिरापाशी प्रतिमेचे पूजन होईल, इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जाईल, तिथून ईदगाह चौक, तिथून आपलं जे खाली मारुती मंदिर आहे बस स्टँडला समाप्त होईल. एकंदरीत सांगता कशी असणार आहे, त्या ठिकाणी आरती असेल किंवा काय त्या ठिकाणी महाप्रसादाचा काय लाभ होणार? आता इथं जर सांगता इथून सुरुवात करणार तर आपण पूजन वगैरे करून इथून आरती करून आणि समारंभ तिथे करताना भजनाचं तर आम्ही अजून काही नियोजन केलं नाही, तरी संध्याकाळी जर समजा आमच्याच्यानं झालं तर इथं रेणुका माता मंदिराला एंड करून इथं भजनाचं नियोजन करू. एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. काल
संध्याकाळी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू झालं होतं आणि आज आमरण उपोषणाला सुरुवात झाली होती. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी एसडीएम साहेबांनी भेट देऊन या आंदोलनाचा तोडगा काढत मागण्या मान्य करत या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना विश्वास दिला आहे की त्याच मार्गाने तुम्हाला परमिशन देण्यात येईल. तशी परमिशन देखील पोलीस विभागाला त्यांनी पत्रव्यवहार देखील केला. एकंदरीत पाहायला गेलं तर रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव हे दोन्ही योगायोगाने एकाच दिवशी साजरे करण्याचा योग शिरसाळवासियांच्या नशीब आलेला आहे. आणि त्या दिवशी नेमकं काय घडतं, तो जल्लोष कसा असतो हे देखील आपण पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सह मी हा शुभ गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा बीड.